नमस्कार, मी मनीषा. आता सध्या बघा अधिक महिना सुरू आहे. तर अधिक महिना म्हणलं की बायकांची गडबड सुरू होती, जावयाला काय वाढायचं, जावयाला काय वाढायचं म्हणून. आता अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणतात, धोंडा महिना म्हणतात आणि विष्णूची उपासना जास्तीत जास्त या महिन्यामध्ये करतात. आणि दान धर्म, देवधर्म याला जास्त महत्त्व असतं. म्हणून 30 दाम्पत्य विष्णू, लक्ष्मी विष्णू म्हणून 30 दाम्पत्य जेवायला घालतात आणि ती पुण्य घेतात लोक. तर तसं जसं दशमग्रह असं जावयाला म्हटलं जातं नवग्रहामध्ये, की काही वेळा म्हणतात दशमग्रह. तर तसं अधिक महिन्यामध्ये ते दर 3 वर्षांनी त्याला विष्णूचा मान पण दिलेला आहे. तर जावयालाच वाण का वाहू द्यायचं? तर जावयाला विष्णूच्या रूपात बघितलं जातं. मुलगी आणि जावई हे लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणून समजला जातो. म्हणून जावयाला विष्णू म्हणून ते मान द्यायचा असतो आणि वाण करायचं असतं. आता मुलीसाठी काही असा आहे का विशेष महिना? तर नाही आहे. तर ती कायमस्वरूपी त्यांच्या घरामध्ये ग्रहलक्ष्मी म्हणून गेलेली असती. ग्रहलक्ष्मीचा मान तिला असतो आयुष्यभर, आणि म्हणून हा असा विशेष महिना कुठला नसावा असं मला वाटतं. पण घरातल्यांनी सुद्धा की विचार केला पाहिजे की प्रत्येक स्त्रीला हा अनुभव आहे की आपलं घर दार सोडून ती नवीन माणसामध्ये वावरायला आलेली असती. सगळं वातावरण तिला नवीन असतं आणि ती त्याच्याशी जास्तीत जास्त जमवून घेण्याचा प्रयत्न करते. अशामध्ये कुठंतरी थोडीशी वादावादी होती, परंतु तिला समजावून सांगावं. आणखीन थोडंसं हरकत नाही, परंतु जास्तीत जास्त समजुतीने सांगावं. ती तुमची ग्रहलक्ष्मी म्हणून आलेली असती आणि जावयाने तर हे नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. तुमच्यासाठी ती आलेली असती, तुमचं घरदार उभं करायला, तुम्हाला आयुष्यभर साथ द्यायला ती आलेली असती. तर समजा काहीतरी वादावादी झाली तर तिला चुकूनही तुझ्या घरी जा आणि असं म्हणू नये आणि तिला दुखवू नये. अहो, तुम्हीच तर तिला लग्नामध्ये सगळे गाडीला फुलं गुच्छन लावून तिला घरी घेऊन येऊन ते माप ओलांडून कायम जन्मभराची साथ देण्यासाठी ग्रहलक्ष्मी म्हणून स्वीकारलेली असती. आणि मग तुम्ही तुझ्या घरी जा असं म्हणणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं. असं कोणी म्हणत असेल तर ते म्हणू नये. आता दुसरी एक पद्धत अशी आहे की आता आपण हा अधिक महिना हे सगळं सोडून गोडधोड करून सगळं जेवायला गेल्याने एकमेक समजुतीने राहूया. दुसरी गोष्ट की मुलीनं सुद्धा आईची कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी आईची सगळी सवाष्णीची लेणी घेऊन ओटी भरायची असती. पाटावर रांगोळी काढून, नंतर बांगड्या, जोडवी, हळदी कुंकू, गजरा, साडी, चोळी असं देऊन आईची ओटी भरायची. तसं जर नसेल आईचं तर कुलदैवतेची ओटी भरायची, एखाद्या सवाष्णीची ओटी भरायची. मला जे माहीत होतं ते मी आपल्यासमोर सादर केलं आणि आईचा मानही मुलींनी असा